सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतरल्यानंतर अधिकारी जीवाला निमित्त करून ज्या अनंत लीळा केल्या आणि त्या अनंत लीळेतून जो बोध दिला, जो समज दिला, अयोग्य जीवाला योग्य केलं, त्या लीळांचं चिंतन करत करत त्या परमेश्वराबरोबरच आपला हा जीवन प्रवास करत असताना त्या लीळेमधून बोध घेऊन, समज घेऊन आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराच्या सन्निधानात राहून परमेश्वराची प्राप्ती करण्याचा उद्देश ठेवून आपल्या नजरेसमोर जे आपलं ध्येय आहे परमेश्वर प्राप्तीचं, ते गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वेरूळला आहे. वेरूळला असताना अनेक सद्भक्त परमेश्वराबरोबर आहे आणि अनेक लीळाच्या माध्यमातून परमेश्वर देवतांच्या विद्या, त्या विद्यांच्या माध्यमातून करत असलेले ते चमत्कार, त्या चमत्काराला भुललेले लोक, याची समज आपल्याला देतात. आज आपल्या आजूबाजूला धर्माच्या नावाखाली अशी भोंदूगिरी करणारे बरेच लोक आहेत. हातचलाकी करून चमत्कार दाखवणारे बरेच लोक आहेत. त्याला आपण बळी पडू नये. यातून आपण एक समज घेऊन परमेश्वराची एक निष्ठ भक्ती, परमेश्वराच्या समर्थवादावरची आपली निष्ठा ठेवून आपण जर भक्ती करत राहिलो तरच आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू. आणि म्हणून या अंधश्रद्धेपासून आपण दूर राहिलो पाहिजे. कर्मकांडच्या बाहेर जाऊन आपण आपला धर्म समजून घेतला पाहिजे आणि परमेश्वराने सांगितलेलं म्हणितलं ते आपण केलं पाहिजे. परमेश्वर स्पष्ट सांगतात, येथून वारिले ते न कीजे. म्हणजे मी जे सांगितलं नाही करण्यासाठी ते करायचं नाही. येथून म्हणितले ते कीजे. आम्ही जे सांगितलं आहे, जे म्हटलं आहे तेच करायचं आहे. आणि अर्थात परमेश्वराने जे सांगितले ते आपल्याला करायचं आहे. परमेश्वराने जे केलं ते आपल्याला करायचं नाही आहे. परमेश्वर आहे आणि ह्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने बऱ्याच गोष्टी जीवाकडून करून घेतल्या. त्यातून त्यांना लीळादान आहे, संबंधदान आहे, ग्रहणदान आहे आणि कोणी कैवल्यदानाचा जर अधिकारी जीव असेल तर त्याला कैवल्यदान आहे असं देण्याच्या उद्देशाने परमेश्वर सृष्टीमध्ये अवतार घेऊन ह्या जीवासाठी अवतरतात. म्हणून जीवासारखे जीवधर्म देहधर्म स्वीकारतात आणि म्हणून बऱ्याच लीळेतून परमेश्वराने या जीवाकडून करून घेतलेलं आपल्याला दिसेल. ते आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं, जे परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, जे म्हणितलेलं आहे, ही आचारप्रणाली, जो समज आपल्याला दिलेला आहे ते आपण करून परमेश्वरापर्यंत प्राप्त करायचं आहे, परमेश्वरापर्यंत जायचं आहे. सर्वज्ञांच्या दर्शनाला नाथोबा आता तिथं आलेले आहे वेरूळला. नाथोबा शेंडी जानवं, अर्थात ब्राह्मण मंडळी शेंडी असायची, जानवं असायचं. परमेश्वराच्या सन्निधानात जरी आले, बोध जरी झाला तरी त्याचा त्याग, शिकासूत्राचा त्याग करण्याची प्रवृत्ती एखाद्यामध्येच असायची. त्यातले जे नाथोबा आहे त्यांनी विधिविधानाचा त्याग करून परमेश्वराला अनुसरलेले आहे. परंतु ते भिक्षेला जायचं असताना ते टिळा आणि जानवे घालून जायचे. टिळा घातला, लावला, जानवे घातले म्हणजे लोकांना दिसायचं की ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण आहे म्हटल्यानंतर त्यावेळची परिस्थिती अशी होती, ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ, त्यांना दान दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांना चांगली भिक्षा भेटायची. आणि त्या अपेक्षेपोटी, त्या स्वार्थापोटी हे टिळा आणि जानवं घालून जायचे. असे 5-7 दिवस झाले ते जात आहे, देव पण बघताय. परंतु एके दिवशी सकाळचा पूजा अवसर झाला. सर्वज्ञांनी आणकेच्या लेण्यात गमन केलं आणि तिथेच थोडा वेळ आसन झालं. तेव्हा जवळ नाथोबा पण होते आणि मग नाथोबांना त्यांनी सांगितलं, भटो तुम्ही टिळा का लावता, जानवे का घालता म्हटले. तुम्ही तर अनुसरलेले आहे. या सर्व शिकासूत्राचा, कर्मकांडाचा त्याग केल्याशिवाय अनुसरण कसं घडेल आणि ते सिद्धीला कसं जाईल. म्हणून परमेश्वर त्यांना समजावतात. आणि परंतु नाथोबांची काय अडचण आहे हे परमेश्वराकडे ते व्यक्त करतात की देवा, भिक्षा येण्यासाठी, कारण जानवं टिळाला लावला तर चांगली भिक्षा येते, लोक भिक्षा वाढतात, आदर करतात, त्यामुळं आम्ही ते घालतो. सर्व तुम्हाला टिळा जानव्याशिवाय भिक्षा येत नाही का म्हटले. कधी असा तुम्ही प्रयोग केला का? अर्थात तर ते नाही म्हटले. जी नसेल, कोणी भिक्षा वाढत नाहीत म्हटले. आणि जरी दिली तरी एवढी चांगली भिक्षा येत नाही. आणि म्हणून त्यांनी ती तक्रार, ती आपली भावना व्यक्त केली.
परंतु देवाने आता त्यांना एक समर्थवादावरची निष्ठा काय असते, एक प्रचिती देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यातून त्यांना काढायचं आहे. ते म्हटले आता तुम्ही काय करा, जा आज टिळा जाणव्याशिवाय भिक्षा करा म्हटले. आज भिक्षा येते की नाही ते पहा म्हटले. तुम्ही आजपर्यंत कधी असा विचारच केला नाही, त्याच्यामुळं कशाचा आधार घ्यायचा? परमेश्वराचा आधार घ्या. समर्थवादाच्या वरती निष्ठा ठेवून परमेश्वरांनी सांगितलं म्हणितलं ते करा. अनन्यभावी शरण जाणं याचाच अर्थ हाच आहे की सर्वस्वाचा त्याग करणं. आणि भगवद्गीतेत परमेश्वराने सुद्धा सांगितलेलं आहे, सर्व धर्माचा त्याग करून सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणम रज. सर्व धर्माचा त्याग कर. धर्म कोणते? हे कर्मकांडाचे आहे, आद्यश्रंथीचे आहे, विधीचे आहे, वेगवेगळ्या विचाराचे आहे, वेगवेगळ्या भावनेचे आहे, हेतूची आहे, दृष्टपर आहे. हे साऱ्या धर्माचा त्याग करून अनन्यभावी जर परमेश्वराला शरण गेलो तरच परमेश्वर योगक्षेम वाम्यम, तरच परमेश्वर आपली जबाबदारी घेऊन जे बी अडीअडचणी आहे आपल्या त्या सफल करतात. नाथोबांना देवाने सांगितलं, मग ते सांगतात या टिळ्याचं जानव्याचं काय करू मग मी आता, आमच्याकडं तर आहे. देव म्हणतात तुम्ही काय करा, बाहेर पुरून टाका म्हटले. आणकईला जाऊन बसा, पुरून टाका ना आणकईला जाऊन बसा म्हटले. त्यांनी बाहेर जाऊन टिळा जानवं जे आहे ते मातीत पुरलं. सर्वज्ञ म्हणे, भटो तुम्ही 3ऱ्या पाठपर्यंत इथेच आणकईला थांबा, आम्ही बिडारावर जातो. देवाने त्यांना तिथंच ठेवलं आणि देव बिडाराला आलेले आहे. नाथोबा तिथंच बसले, कोणी येईल आपल्याला भिक्षा देईल या उद्देशाने तिथं ते बसले. बराच वेळ झाला. सर्वज्ञ बिडारावर गेलेले आहे आणि भिक्षेची वेळ पण टळली आता, कारण भिक्षेची एक विशिष्ट वेळ असते, 10, 11, 12. देवाने तर निर्धूम नगर झाल्या भिक्षा सांगितली आहे, परंतु ती अवस्था यायला आणि ती उत्तम प्रवृत्ती निर्माण व्हायला एवढं सोपं नाही आहे. निर्धूम नगर अर्थात लोकांचं सर्व जेवणं खावणं झाल्यानंतर आणि चुली विजल्यानंतर त्यांचं जे उरलेलं असेल त्यावेळेस जावं आणि मग ती भिक्षा घ्यावी, ती उत्तम भिक्षा. कारण आपल्यासाठी त्यांनी बनवलेलं नसतं, त्यांनी त्यांच्यासाठी बनवलेलं असतं. त्यातून उरलेलं मग काय करायचं, असे फेकून द्यावं लागेल. तर मग हे आलेले आहे महात्मे यांना द्या, ती उत्तम भिक्षा देवाने सांगितलेली. परंतु यांचा वेळ टळून गेला आणि चलबिचल सुरू झाली. आपलंही अपेक्षा असते, दृष्टपर भावना असतो, देवाकडे एखादी गोष्ट मागितलेली असते आणि ती वेळ टळून गेल्यानंतर एक अपेक्षा असल्यामुळं नंतर आपली ही निष्ठा थोडी कमकुवत होते. का रे, काही खरं नाही, आपल्याला देवाचं सहाय्य झालं नाही किंवा देव आहे की नाही असं काही नसतं. अशा पद्धतीनं आपल्या भावना तुटतात. याच्यासाठी ज्ञानाचा बोध आणि बोधाची समज आणि समजाची परिपक्वता अत्यंत गरजेची. समर्थवादावरची निष्ठा असेल, परमेश्वराची ती प्रचिती असेल तर आपली ती निष्ठा ढळत नाही. यांचं असंच झालं. टिळा जानवं उकरून काढण्याचा प्रयत्न करू लागे. ते म्हणले जावं काय करावं, टिळा जानवं घ्यावं, भिक्षाला जावं का काय करावं. एकदा दोनदा ते तिथंपर्यंत गेले परंतु परत येऊन बसले आणि मग मात्र थोडंसं वेळ झाल्यानंतर त्यांना काही राहवलं नाही. ते जातात, टिळा लावतात, जानवं गळ्यात घालतात आणि तेवढ्यात पुरलेलं होतं ते घेऊन टाकल्यानंतर जागेवर येऊन बसणार. तेवढ्यात टिळा जानव्याजवळ जे 2-3 वेळा गेले होते त्यांचा बांध फुटला आणि त्यांनी ती प्रक्रिया केली आणि त्याच वेळेस कोणी येईना त्यांना असं वाटलं, म्हणून त्यांनी ते जानवं घातलं आणि भिक्षेला जाण्याची तयारी केलीच. आणि त्याच वेळेस एक ब्राह्मण त्या देवतेला नैवेद्य घेऊन आले, भिक्षा घेऊन आले आणि त्यांची भेट होताच तो ब्राह्मण त्यांना म्हणतो, तुम्ही कुठे जातात ना? तो म्हणतो, आम्ही भिक्षेला चाललो आहे. म्हणले थांबा, भिक्षेला काही जाऊ नका, आम्ही देवतेला नैवेद्य दाखवतो आणि आम्ही भिक्षा पण आणली ती तुम्हाला देतो पण. आणि अगदी थोडा 5-10 मिनटाचाच वेळ त्यांना प्रचिती आली, परंतु धीर संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो धीर आणि संयम जर आपल्या शास्त्रामधून परमेश्वराने जो आपल्याला दिलेला आहे धीराचं भाव आहे, तो आपण आपली धार्मिकता करत असताना जर ठेवला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि चांगलं देण्याचा विचार करत असतात. परंतु आपण मतित्रय, अधमती, अधगती, अधरती, त्यातून अनंत दोष आणि त्या अवस्थेवरती जायला जो बोध आणि जो समज असायला पाहिजे तो नसल्यामुळं आपण धीर ठेवत नाही. ते म्हणतात थांबा तुम्ही,
आणि मग त्यांचं ते सर्व झालं आणि मग ते नाथोबांना भिक्षा देतात, झोळीत तांबूळ देतात. आणि ती भिक्षाही त्यांना सर्व चांगलं असतं. पुरणपोळी असते, मांडे असतात, भजी असतात, तेल तूप सर्वच असतं. आता तूप घ्यायला त्यांच्याकडं नाथोबांकडे भांडं नव्हतं, तर ते ब्राह्मण ते भांडंच त्यांना देऊन टाकतात. म्हणले भांडं घेऊन जा आणि उद्या जेव्हा याल तेव्हा मला द्या, काय हरकत नाही. आणि ते तुपाचं भांडंच त्यांना देऊन टाकतात. त्या भांड्यात ते तूप घेऊन नाथोबा सर्वज्ञांजवळ येतात. सर्वज्ञांना जोळी दृष्टीपूत करतात, श्रीचरणावर मस्तक ठेवतात. आणि देवाला आता सर्व माहीतच आहे, देव त्यांच्याकडे बघताय. देवाने विचारायच्या अगोदरच ते मात्र ओशाळलेले आहे आणि त्यांनी देवाला सर्व वृत्तांत सांगितला का काय झालं नेमकं. कारण देव म्हणतात वेळोवेळी टिळ्या जाणीवापाशी का जाशी, काही एक उपवास पडला की 2 उपवास पडले, हा गा मा नावेक तरी 5 तासी का. थोडंसं वेळ देवाला सर्व माहीत असल्यामुळे देव म्हणतात तुम्ही उठून 2 वेळा 4 वेळा त्या जानव्याजवळ टिळ्याजवळ का जात होते. तुम्हाला काय 1 दिवसाचा उपवास पडला होता का 2 दिवसाचे उपाशी होते. तुम्हाला एवढे आधीर झाले तुम्ही. थोडा संयम ठेवायचा, थांबायचं, थोडासा वाट बघायची. आणि त्यामुळं नाविलाज होऊन त्यांनी सर्व वृत्तांत सांगितलं का देवा वेळ होऊन गेला, माझं मन काही रावलं नाही म्हणून मी ते गेलो. मग तिथं गेल्यानंतर ते घेतलं, चाललो. तेवढ्यात एक ब्राह्मणाला सर्व वृत्तांत सांगितला. आणि देव अप्रत्यक्षरित्या आपल्याला यातून समज देतात की कोणतीही गोष्ट धीर ठेवून 1 दिवस 2 दिवस आपण त्या परमेश्वराच्या समर्थावर निष्ठा ठेवून आपली जी साधना आहे, आपलं जे ध्येय आहे, यावरती चालत राहिलं पाहिजे. अडी अडचणी संकट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कौटुंबिक जीवनामध्ये संकट येणं हे ग्राह्य धरलं पाहिजे. कारण पूर्वकर्मात आपणच ते मिळवलेलं आहे आणि त्या आपण मिळवलेल्या पूर्वकर्माच्या नुसारच आपल्याला आपल्या अडीअडचणी संकट येत राहतात. कोणाचेही कर्म एकामेकाला लागत नाही. त्यामुळं कोणतेही कर्म राहत पण नाही, ते भोगून घेतल्याशिवाय संपत पण नाही. आणि म्हणून जरी आलं तर एक संयम ठेवून परमेश्वरावरती निष्ठा ठेवून आपण चाललो पाहिजे. 2 दिवसांनी 4 दिवसांनी संकट अडीअडचणी दिवस कधी बसत राहत नाही, कधीही ऊन कायमचं राहत नाही, कधी सावली कायमची राहत नाही. ऋतुमानानुसार सुद्धा ऋतू बदलत राहतात, दिवसमानानुसार दिवस रात्र चालू राहतो. तसं आपले कर्मसुद्धा बदलत राहतात. पण परमेश्वराने आपल्याला तर खूप मोठी सिक्युरिटी दिलेली आहे ऋणाईच्या दृष्टांताच्या माध्यमातून. आपल्याला जे आपण मिळवलेलं आहे त्यात परमेश्वरांनी आपल्याला कितीतरी सहाय्य केलेलं आहे, परंतु आपला धीर असला पाहिजे. देव म्हणतात आमची जर आज्ञा तुम्ही पाळली असती तर कितीतरी मोठं गोमटं तुम्हाला भेटलं असतं. काय होतं पाहायचं होतं म्हणे, असा उतावळीपणा काय कामाचा म्हटलं, असा उतावळीपणा तुम्ही करायला नव्हता पाहिजे. मग देवाची दुपारची आरोगणा झालेली आहे, गुळा विडा झाला, पौड झाला, उपोड झाला. आणि आसनावर देव आल्यानंतर तोच धागा परमेश्वरांनी पकडून नाथोबांनी सर्वज्ञांना विचारलं, जी मला भिक्षाविधी निरूपण करावं म्हटले. आता भिक्षाविधी निरूपण करताना परमेश्वरांनी बरेच सूत्र 33 सूत्र जवळजवळ भिक्षेचे सांगितलेले आहे. आता ही भिक्षेचे सूत्र तंतोतंत आपण पाळू शकत नाही, परंतु त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाळू शकतो. आता नामधारक वासनिकांना भिक्षेचा काही संबंध नाही अशी मानसिकता असते, परंतु तसं नाही आहे. जर आपण आपल्या ताटात आलेलं भिक्षेचंच आहे, आपल्या घरचं जरी असलं, अशी भावना निर्माण केली, त्यामध्ये आवडनिवड जर आपण नाही ठेवली, हेच पाहिजे तेच पाहिजे याचं कंपल्शन नाही ठेवलं, किंवा स्वतः आपण सांगायचं नाही की ही भाजी कर, ही कर, कारण घरचे विचारत राहतात फोन करून काय करू. तुमच्या मनाने करा जे करायचं ते. आपल्यासमोर जेव्हा ताट येईल तेव्हाच आपल्याला कळालं पाहिजे का काय भाजी आहे. हे जड पदार्थावरती जे लागलेपण आहे ते तोडण्याचं उत्तम उपाय आहे. आणि जर त्यात आपण सक्सेस झालो तरच आपलं पुढं आध्यात्मिक प्रगती होऊन अनुसरणापर्यंत त्यागापर्यंत आपली वाढ होऊ शकते. अन्यथा आपण घरातच जर चोचले करत राहिलो, हेच पाहिजे तेच पाहिजे, आवड निवड जर सांभाळत राहिलो तर पुढं आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. आणि कितीतरी असे सूत्र आहे की जे आपण आपल्या घरात राहून करू शकतो. त्यांनी सांगितलं भिक्षाविधीचं निरूपण करावं म्हटले. आणि मग सर्वज्ञांनी बाईसांकडे झोळी मागितली. ती स्वतःच्या श्रीकारांनी तिला गाठी मारल्या आणि नाथोबांना अवलोकन करून ती देवाने दिली. आम्ही तुम्हाला झोळी देतो म्हणले, ती घ्या, परंतु
झोळी दिलं आहे म्हटले, झोळी अशी आणि तुम्हा आता लग्न प्रणयम, म्हणजे तुम्ही आता तिला कधीच विसरायचं नाही आहे, तुमच्याबरोबर तिचं लग्न झालेलं आहे. अर्थात लग्न या शब्दाचा अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीबरोबर एखाद्या व्यक्तीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा आयुष्यभर साथ द्यावी अशी अपेक्षा असते आणि तशा पद्धतीनं त्यांनी ती गाठ मारलेली असते. तसं झोळी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे साधकाचा आणि कायमस्वरूपी आपण ती सांभाळा. अर्थात तिलाही तुम्ही उपवास घडू देऊ नका, अर्थात दररोज ती भिक्षा मागा असं देवाला अप्रत्यक्षरित्या सांगायचं आहे. आता नामधारक वासनिकांनी घरी पात्र जर सांभाळलं आणि त्या पात्रात सर्व एकत्र करून खाल्लं तरी ती एक भिक्षाप्रमाणे आहे. आणि परमेश्वराला आपण जेव्हा हात जोडून विनंती करतो का परमेश्वरा स्वामी श्री चक्रधरा, तुम्ही दिलेल्या भिक्षातून तुम्हालाच आम्ही ते अर्पण करतो आहे, ती आमची भिक्षा तुम्ही स्वीकारावी. आणि ती आपण जर ग्रहण केली तरी आपल्यामध्ये सात्विकता निर्माण होते, तरी आपल्यामध्ये अधिकार निर्माण होतो, दृढता निर्माण होते. प्रयोग करून बघा, बरेचसे वासनिक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते करतात. त्यांच्यामध्ये झालेला बदल, घरातलं वातावरण बदललेलं जे आहे त्यातून धर्म वाढीस कसा जातो हे बघायचं. देवानी सांगितलं देवास्थानापर्यंत तिचं रक्षण करा, मरेपर्यंत तिचं रक्षण करा. आणि मग सर्वज्ञांनी बराचसा विधी वहीला झोळी धरणं कसं करावं, कसं जावं, कशा पद्धतीने यावं, कशा पद्धतीनं भिक्षा मागावी, अशा पद्धतीनं बरंचसं देवानी निरूपण केलं. कारण ते बी एक नॉलेज आहे. भिक्षा पिशवीसारखी धरायची नसते, भिक्षा कशा पद्धतीने धरायची असते, कशा पद्धतीने जायचं असतं, कशा पद्धतीने यायचं असतं, रंक होऊन नम्र होऊन आपण भिक्षा मागायची असते. नाहीतर आपण जर गेलो भिक्षा मागायला आणि आपल्या मनामध्ये मीपणाचा जर स्वतःच्या अस्तित्वाची जर ओळख असेल तर आपण ती भिक्षा योग्य पद्धतीनं मागू शकत नाही. भिक्षा मागणं म्हणजे आपल्या मनातली मीपणा, आपलं अस्तित्व सर्व विसरून जाणं, पूर्ण गळून टाकणं. आणि म्हणून दीक्षा ही भिक्षाच आहे. जोपर्यंत आपण भिक्षा मागत नाही तोपर्यंत दीक्षा होत नाही. आणि दीक्षा ही भिक्षेशी निगडीत असल्यामुळं आपला अहंकार, आपलं अस्तित्व, आपलं मीपणा, सर्व स्वतःची ओळख पूर्णपणे विसरून जाण्याचं माध्यम म्हणजे भिक्षा आहे. कारण आपण याचक होतो, समोरच्याकडं आपण मागतो आहे, त्यामुळं आपण आपल्याला विसरलेला असेल तर त्या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून आपल्या धर्माचा भिक्षाविधी हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. अनंत ब्रह्मांडाचा नायक सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सुद्धा वाडीवाडी फिरून भिक्षा मागितली, परंतु ती भिक्षा कोणती होती हे आपल्या लक्षात आलं नाही. देवाला त्या भौतिक पदार्थाची अपेक्षा नव्हती. पूजनीय भांडारेकडं देव भिक्षेला गेले तर त्यांनी आपल्या जीवनाचं एक जन्म येतं दिजो काही याची भिक्षा मागितलेली आहे. बाई संकट गेले 3 दिवस त्यांनी दिलेल्या प्रक्रियेतून, त्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणीतून सुद्धा देवाला त्यांना प्रेम द्यायचं होतं. देव आपल्यासाठी काय करतात याची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत देवाविषयी आपल्याला आवडी, प्रेम, आपलेपण, लागलेपण लागू शकत नाही, होऊ शकत नाही. या लीळेंमधून आपण ती समज घेतली पाहिजे, शिकलं पाहिजे की या जीवासाठी हा एवढा मोठा परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक काय करतो. आपण कोणासाठी काय केलं तर 1000 वेळा आपण उपकाराच्या गोष्टी बोलून दाखवतो. परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराच्या भक्तीला लागताच येत नाही. म्हणून देवाने मग बरेचसं तिथले सूत्र सांगितले. चातुर्वर्ण्य चरक्षम या शास्त्राशी अनुसरायचे. चातुर्वर्णामध्ये भिक्षा मागितली पाहिजे म्हटले. अनुसरण कशाशी निगडीत आहे? अनुसरणाची व्याख्या देवाने सांगितलं आदिन होईचे म्हणितले ती कीजे, परंतु इथं सुद्धा देवाने चातुर्वर्ण चरत भक्षम या शास्त्राशी अनुसरीचे. म्हणजे चातुर्वर्ण हा ब्राह्मण, हा शूद्र, हा क्षत्रिय, हा वैश्य आवड निवड न करता, विशिष्ट ओळख न ठेवता सर्वांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये एक समभाव ठेवून आपण भिक्षा मागितली पाहिजे. अन्यथा मग उपदेशी घरं कोणते तेच पाहायचे तिथंच जायचं, सदन घरं कोणते तिथंच जायचं, ओळखीचे घरं कोणते तिथंच जायचं, याला काही अर्थ नाही. करायची भिक्षा तर योग्य करायची, व्यवस्थित करायची, अन्यथा नाही केली ती बरी. घरनं निवडीत भिक्षा केली. देवाने सांगितलं घरने निवडीत, घरं निवडायला नाही पाहिजे इकडं तिकडं तिकडं. परंतु या अनुषंगाने देवाने तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. ह्या तत्त्वज्ञानामध्ये याच्यामध्ये बी अटी शर्ती लावलेल्या आहे. घरनं निवडीत भिक्षा करायची म्हटलं तर एखाद्या घरी आपण भिक्षा मागितली, पुढच्या घरी जाताना त्या घराच्या समोर शेळ्या आहे, कोंबड्या आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला लगेच लक्षात येतं की इथं हिंसा होण्याची शक्यता आहे किंवा होत असावी, मग ते मात्र घर टाळावं. तोरण मंडळाच्या घरी जाऊ नये, ओळखीच्या घरी जाऊ नये. एखाद्याचं ओळखीचं घर आहे
एखाद्या ठिकाणी काही कार्यक्रम चालू आहे, तिथं काहीतरी मंडप दिलेला आहे, रांगोळ्या घातलेल्या आहे, याचा अर्थ काहीतरी कार्यक्रम आहे, ते घर टाळावं. अशा पद्धतीनं देवाने बरेचशा भिक्षेचे एकीकडून रिगेजे, एकीकडून निघेजे, एकाकडून जायचं एकाकडून निघायचं, अशा पद्धतीनं हे भिक्षेचे त्यांना नगरात का पात्रात, पूर्ण गाव भिक्षा मागायला झालं, पण पात्रात आपल्याला जेवढं अपेक्षित होती भिक्षा आली नाही, तर म्हटले मग तुम्ही शेवटच्या घरी 1-2 घरी मागून घ्या. मागायला काय हरकत, देवाने ऑलरेडी मागायलाच लावलेलं आहे. आजकाल न मागताही बरंचसं भेटतं आणि गरज नसतानाही भेटतं. त्यामुळं त्यागाची प्रवृत्ती राहिली नाही आहे. माझ्याकडं आहे तर मी नाही म्हटलं पाहिजे, प्राप्त विषयाचा त्याग केला पाहिजे. तर ती त्यागाची प्रवृत्ती आपण वासनिक दशेतच निर्माण झाली पाहिजे. नामधारक वासनिकांनी या गोष्टी घरोघरी जाऊन भिक्षा मागू शकत नाही, परंतु ती भावना निर्माण केली पाहिजे, ते एक स्वप्न रंगवलं पाहिजे की मी भविष्यात अशी भिक्षा मागेल, असं मी करेल, असं करण्याची इच्छा ठेवेल, अशी वासना अशी हाव जर त्यांनी ठेवली तर नक्कीच घरातल्या वातावरणातून त्याची प्रगती होऊ शकते. नाथोबांनी जे भिक्षेचं निरूपण करण्यासाठी सांगितलं होतं, देवाने बरंचसं निरूपण नाथोबांना केलेलं आहे. गरजेनुसार भिक्षा मागूनही जर मिळालं नाही तर काय करायचं बघा, एवढं सांगूनही नाथोबांच्या मनात शंका आहे का जेवढं गरजेचं आहे तेवढं नाही मिळालं तर काय करायचं. आणि मग देव म्हणतात ना तरी खुंट गिळीजे, म्हणले मग खुंट गिळा. आता याचे 2 अर्थ होतात. खुंट गिळा म्हणजे जर तुम्हाला भेटलंच नाही तर मग काय करायचं, तर जो थुंका आहे तो गिळायचा आणि गप्प बसायचं. किंवा घराच्या समोर जो खुंटी असते ती खुंटी स्थिर असते, तिला कोणतंही जनावर बांधा, हे करा, लोक येतात जातात, ती अजिबात हालत नाही, चालत नाही. तसं आपण स्थिर असलं पाहिजे, डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. नाहीतर नाही भेटलं आता काय करायचं ना आता काय होईल हा विचार करून एखाद्या दिवशी आपल्याला घरीसुद्धा असे अनुभव येतात, आवडीची भाजी नसते, त्यामुळं कमी जेवण जातं. किंवा कुठं प्रवासात जातो आपण, तो 1-2 तास आपलं जेवण लेट होतं, कधीतरी कामाच्या याच्यात आपल्याला भेटतच नाही, तर त्याचा एवढा विचार करण्याची गरज नाही. नाहीतर महिनाभर आपण सांगत राहतो की त्या दिवशी मला उपवास घडला, त्या दिवशी मला उपवास घडला, त्या दिवशी माझं 2 तास जेवण लेट झालं, 2 तास जेवण लेट झालं. याचं चिंतन करण्यासाठी आपण वेळ एनर्जी घालवली नाही पाहिजे, कारण दररोजच होणारी ती प्रक्रिया आहे. आणि जड पदार्थाविषयी जर लागले पण असेल तर माणूस त्यातून बाहेरच पडत नाही. ते लागले पण जड पदार्थाविषयी पहिले सुटलं पाहिजे. म्हणून मी सांगत राहतो, खाण्याविषयी कोणतेही चोचले ज्याच्याला नसतील, आवड निवड नसेल, त्याच्यासाठी दीक्षा किंवा भिक्षा हा खूप कॉमन विषय होऊन जातो. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास आणि अडचण होऊ शकत नाही. आणि घरातूनच ती सवय आपण जर लावली तर त्या गोष्टी अत्यंत सोप्या होऊन जातात. मग नाथोबांनी शेंडी जाणव्याचा विधानाचा त्याग केला. ते आपली जात माहिती असते म्हटले, मग 4 वर्णात भिक्षा मागता येईल का म्हटले, जर जात मागितली असेल तर. कारण देवाने समाजव्यवस्था आणि सृष्टीव्यवस्था पाळलेली. देव एकीकडे सांगता चातुर्वर्णात भिक्षा करा, घरनं निवडीत भिक्षा करा, परंतु काही ठिकाणी देवाने फक्त ब्राह्मणांच्याच घरी भिक्षा मागायला लावली. याचा अर्थ काय काय, तिथली एक समाजव्यवस्था होती, सृष्टीव्यवस्था होती. आणि ही ब्राह्मण मंडळी असल्यामुळं जर ते तिथं गेले आणि काही ब्राह्मणांचे घरं जास्त आहे, त्यांनी जर शूद्रांच्या घरी किंवा दुसऱ्यांच्या घरी जर भिक्षा मागितली तर ब्राह्मण लोक दोष घेतात, त्रास देतात. म्हणून मग तिथं ती समाजव्यवस्था पाळायला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे नाथोबांना देवाने त्यांना सांगितलं, हे जाणीचे त्याच्या चेष्टा न कीजे. तुम्हाला जर ओळखता आहे तिथं, त्यावेळेस जर तुम्हाला ते ओळखता आहे ब्राह्मण आहे, कोण होते, काय होते, आता आज अनुसरलेले आहे, तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही हे नियम शिथिल केले पाहिजे. म्हणून परमेश्वराचा जो धर्म आहे तो अत्यंत लवचिक आहे, कंपर्शन काहीच नाही आहे. फक्त धर्माच्या चौकटीत राहून धर्म सिद्धीस नेण्यासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्या त्यावेळेस परिस्थितीनुसार बदल करण्याची आवश्यकता ती देवाने करायला लावलेली. देव म्हणतात जिथं तुम्हाला ओळखताय त्या ठिकाणी अशी चुकीची चेष्टा वगैरे करण्याची आवश्यकता नाही. त्यावेळेस चातुर्वर्ण नाही पाळलं तरी चालेल, त्यावेळेस विशिष्ट ठिकाणी तुम्ही मागितलं तरी चालेल. म्हणजे ही लवचिकता जर नामधारक वासनिकांच्या जर मनात आली किंवा लक्षात आली ना, तर त्यांच्या मनातले हजारो प्रश्न निघून जातात. कितीतरी लोक काम करतात, नोकऱ्या करतात, प्रवास करतात, गाडीवर ड्रायव्हर आहे, त्यानंतर बाबा आम्हाला इकडे जावं लागतं, तिकडे जावं लागतं, नोकरीमुळं इथं खावं लागतं, तिथं खावं लागतं, म्हणून आम्ही उपदेश घेत नाही किंवा आम्हाला धर्माची एक भीती वाटते. तर धर्म लवचिक आहे. लवचिक आहे याचा अर्थ काय, कॉम्प्रोमाइज करायचं असं नाही आहे. ती कुशळता, ती एक व्यावहारिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि धर्माची जाणीव जर असेल तर कुठंही केव्हाही आणि कोणालाही धर्म सांभाळता येऊ शकतो. परंतु हे जे विषय व्यवस्था करणारे जे लोक आहे त्यांना धर्माची जाणीव नसल्यामुळं त्या अडीअडचणी, अडथळे किंवा प्रश्न निर्माण करतात.
आणि धर्मापासून वंचित राहतात. तसं साधू संतांचं सुद्धा आहे. अज्ञानवश काही साधू संत धर्मापासून दूर जाण्याचा आणि दूर राहण्याचा प्रश्न हाच आहे की धर्मातली समज त्यांना लक्षात आली पाहिजे. कोणत्या वेळेस कोणत्या ठिकाणी काय करायचं आहे. काही ठिकाणी मी जातो, प्रीतीनं बोलवलेलं असतं आणि प्रीतीनं बोलवलेलं असल्यामुळं त्यांनी जेवण केलेलं असतं बाबांचं, परंतु बाबा म्हणतात थांब मी 2 घरं भिक्षा मागून येतो. आता जर ते प्रीतीनं बोलवलेलं आहे तर ते महत्त्वाचं आहे, ती एक भिक्षाच आहे एक प्रकारे. त्याच्यामुळं त्याच वेळेस भिक्षा मागायची आवश्यकता नाही, पण ते भिक्षा मागायला जातात, भिक्षा मागून येतात, भिक्षेमध्ये भरपूर येतात आणि यांच्याकडून थोडंसंच घेतात, ते लोक नाराज होतात. तर ही भिक्षाच आहे असं म्हणून जर आपण घेतलं तरी खूप. अन्यथा काही लोकांचं मी हे पण पाहिलं की एखाद्या घरी जेवायला बोलवलेलं आहे, हे पण गेलेले आणि हे म्हणतात आम्हाला भिक्षा वाढा. मग घराच्या बाहेर जाऊन उभे राहून ते म्हणतात भिक्षा. ऑलरेडी तो विधान करायचं काम आहे, परंतु हे अवडंबर करण्याचं सुद्धा गरज नाही आहे. प्रीतीनं जर बोलवलेलं आहे त्यांनी, आपण प्रीतीनं आलेले, धर्माच्या नाथीने आलेले, अच्युतपंथी अच्युत गोत्राच्या नाथाने आलेले, तर ते प्रीतीचं गोमटं त्यांनाही जास्त आहे, तुम्हालाही जास्त आहे. त्याच्यासाठी ती क्रिया ही दृष्टपर नसल्यामुळं त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची विधीची आवश्यकता नाही आणि भिक्षेला तर विधीची गरजच नाही. काही ठिकाणी भिक्षेला गेल्यानंतरही लोक म्हणतात गंधटिळा लावून घ्या बाबा, संकल्प सोडा. अहो आम्ही भिक्षेला आलेलो आहे आणि भिक्षेला आता विधीची काही गरज नाही. नाही म्हणजे ते साधू आले होते त्यांनी तर करून घेतलं, तुम्ही का नाही करतात. तर हे सर्व नामधारक वास्तविकांचा अज्ञानवश या गोष्टी आहेत, त्यातून वादसुद्धा झालेले आहे. आमच्या मार्गातले काही भिक्षुक जेव्हा भिक्षेला जातात तर ते म्हणतात गंधाक्षता घ्या, संकल्प घ्या. ते म्हटले नाही याला आवश्यकता नाही, आम्ही विधी करतो आहे भिक्षेचा, तुम्ही भिक्षा देताय त्याच्यामुळे त्याला इथं विधीची आवश्यकता नाही आहे. तर नाही म्हटले. ते साधू दुसरे येत होते त्यांनी स्वतःहून म्हटले गंधाक्षता लावा, संकल्प सोडा, तुम्हाला गोमटं जास्त लागेल. तर हा निव्वळ पैसा काढण्याचा एक काही उपक्रम आहे. काही अज्ञानी लोक हे पसरवतात. नामधारक वासनिक जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. भिक्षाविधीच्या नंतर दुसऱ्या विधीची गरजच नाही. भिक्षाविधी हाच सर्वात मोठा विधी आहे आणि भिक्षा म्हणूनच आपण जर घेत राहिलो तर ते आणि प्रीती जर घेत राहिलो तर संकल्पाची आणि गंधाक्षताची टिळेची गरज नाही आहे. परंतु देवाने जे सांगितलं आहे नाथोबांना का टिळा आणि जाणू सोडा, आता आम्ही टिळा आणि जाणू सोडायला तयार नाही. आणि तो एक प्रकारचा परमेश्वरांनी दिलेला जो विधी आहे तो अविधी आपण घेत राहतो आणि त्यातूनच मळीनत्व येत राहतं, ती अभिलाषा निर्माण होत राहते आणि त्यातून धर्मावरून जाण्याची शक्यता असते. तर नामधारक वासनिकांनी हे जर समज निर्माण करून घेतला तर कधी कोणीही साधू संत आले भिक्षेला तर गंधाक्षता, टिळा किंवा संकल्प याची आवश्यकता नाही. आणि ते साधू संत जर भिक्षा म्हणूनच घेत असेल तर त्यालाही कोणत्या प्रकारच्या विधीची आवश्यकता नाही. आणि मग नाथोबांना देवानी बरंचसं हे तत्त्वज्ञान निरूपण केल्यानंतर त्यांनी चरणावर मस्तक टेकवलं, दंडोत घातले आणि गेले भिक्षेला. आता तर त्यांच्यामध्ये आता एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. भिक्षा करून आले, सर्वज्ञांना जोळी दृष्टीपूत केली, सर्वांनी प्रसाद केला. तर ते सर्व जे त्याच्यामध्ये सर्व एकत्र त्यांनी आणलेलं होतं. आणि मग देवाने ते सुद्धा टोकलं का भिक्षा घेण्याचं ज्ञान नाही तुम्हाला म्हणे. बाईसांच्या हाती जोळी दिली तर बाईसासुद्धा म्हणतात देवानीच सांगितलं आहे की यांना भिक्षा घेण्याचं बटुकाला काही ज्ञान नाही म्हटले. आता ती भिक्षा जेव्हा आपण घेतो तेव्हा ती समोरची जी व्यक्ती आहे त्यांना एवढा समज नाही, बोध नाही, ज्ञान नाही आणि आपण चुकीच्या पद्धतीने जर भिक्षा घेतली तर ते दोष घेतात. एखादा पदार्थ भिक्षा देता देता खाली पडला तर तोच उचलून आपण परत जर भिक्षा पात्रात ठेवला, आपण म्हटलं टाका, तर त्यांना ही घृणा निर्माण होईल. तो जो पदार्थ आहे तो बाजूला ठेवला पाहिजे, आणल्यानंतर मग तो साफ केला पाहिजे आणि नंतर मग आपण घेतला पाहिजे. अन्यथा जर आपण त्यांच्यासमोरच आपलं आचार दाखवायचं काम केलं, त्यांना तेवढी समज नसल्यामुळं ते घृणा घेऊन दोषसुद्धा घेऊ शकतात. म्हणून भिक्षा घेण्याचं बी एक नॉलेज असलं पाहिजे की कसं घ्यायचं आहे. इकडं आणल्यानंतर तुम्ही कसं ते स्वीकारायचं तो विषय वेगळा, परंतु समाजासमोर जेव्हा जातो त्यावेळेस मात्र समाज व्यवस्था कशी आहे, समोरची व्यक्ती किती समज आहे, किती ज्ञान आहे, किती बोध आहे आपण समजू शकत नाही. त्यावेळेस मात्र सेन्स आपल्याला एक मर्यादा आपल्याला ज्ञानाची, तत्त्वज्ञानाची, आचाराविचाराची आपण पाळलीच पाहिजे. ती जर आपण पाळली तरच आपल्याला या गोष्टी समजू शकतात. म्हणून परमेश्वराने
नाथोबांना जो समज दिला आहे तो समज जर आपण आपल्या जीवनात उतरवला तर नक्कीच परमेश्वराच्या बरोबर हा आपला जीवन प्रवास आपण जिथं आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, ज्या अवस्थेत आहोत, तिथून आपल्याला सुरुवात करता येऊ शकते. आणि ती जर आज केली तरच आपल्याला उद्या करता येईल. लहान मुलगा आहे तो घरात रांगतो, पडतो, धडपडतो, तेव्हा चालायला लागतो. पहिलीत जातो तेव्हा दुसरीत जातो. तसं आपल्याला जर परमेश्वर प्राप्त करायचं आहे, परमेश्वर मिळवण्याची इच्छा आहे, वासना आहे, मुक्तीची जर चाड आहे, तर आपण ज्या अवस्थेत आहोत, नामधारक वासनिक अवस्थेत, त्यातून त्यांनी थोडं थोडं होईनं ते केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं, त्या भावनेने, ते हेतूने करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला परमेश्वरापर्यंत परमेश्वर घेऊन जातील आणि आपल्याला परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.